आता आपण खूप जवळच्या छान मैत्रिणी झालेलो आहोत आणि म्हणून मला या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर माझं संपूर्ण नाईट स्किन केअर रुटीन दाखवायचं आहे. प्रॉडक्ट सहित ऍप्लिकेशन सहित सगळं मी लावून दाखवणार आहे, करून दाखवणार आहे आणि ते तुम्ही जसंच्या तसं फॉलो करू शकता कारण ते सगळ्या स्किन टाईपला सूट होणारं आहे, सगळ्या ऑलमोस्ट एज ग्रुपला सूट होणारं आहे. तुम्ही 20च्या पुढे असाल तर तुम्ही माझं हे रुटीन कॉपी करू शकता. त्याच्यामुळे सगळे सिक्रेट्स ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, डेली स्किन केअर रुटीन. आता रुटीन 2 प्रकारचे असतात. एक मॉर्निंग म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जे आंघोळीमध्येही होऊ शकतं, आंघोळीनंतरही होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे रात्री झोपताना. दुसऱ्या प्रकारे आठवड्याला त्वचेची काळजी घेणं, ज्याच्यामध्ये आपल्याला आठवड्यातून एकदाच लावणारा मास्क असू शकतो, केसांचा, चेहऱ्याचा, एखादी जास्त हेवी स्ट्रॉंग ट्रीटमेंट असू शकते की जी दररोज नसते करायची, आठवड्यातून एकदा करायची असते. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे एखादा आपल्याला स्किनचा इश्यू आहे, कन्सर्न आहे आणि त्यासाठी घेतली जाणारी मोठी ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, केमिकल पील्स असू शकतात, लेझर ट्रीटमेंट असू शकते, मशीन्स इन्व्हॉल्व असू शकतात, सगळ्या गोष्टी येतात. फिलर्स, बोटॉक्स, केमिकल पील्स, थ्रेड्स, लेझर सगळं. चौथा प्रकार आहे परमनंट बदल करणे त्वचेसाठीचे, ज्याच्यामध्ये ऑफकोर्स प्लास्टिक सर्जरीज येतात, फेस लिफ्ट्स येतात, अशा पद्धतीचे थ्रेड्स किंवा अप्पर फेस साठीचे लिफ्ट येतं फक्त, ज्याला पोनीटेल लिफ्ट असं म्हणतात. नंबर 2, 3 पद्धतीचे माझे नाईट स्किन केअर रुटीन आहेत. एक्सफोलिएशन, कलर करेक्शन आणि हायड्रेशनचे स्किन केअरचे रुटीन. हे 3 गोष्टी तुम्ही केल्यात ना, तुमच्या त्वचेतले सगळे इश्यूज हळूहळू बरे होतील. मला असं वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट स्किन केअर रुटीन असतं ते म्हणजे नाईट स्किन केअर रुटीन. नंबर 3, दररोज रात्री चेहरा धुताना जर माझा मेकअप असेल तर मी काय करते, अनुवाचं हे एक हार्टलिफ पोअर कंट्रोल क्लिन्झिंग ऑइल आहे. ही 0 फोड देतं. यानं तुम्हाला अजिबात फोड येणार नाहीये. हे दिसतंय, याचा कलर सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. अशा पद्धतीचं हे मी घेतलं. ओके, तेलासारखं दिसतंय की नाही. संपूर्ण वॉटरप्रूफ मेकअप यानं जसाच्या तसा निघून जातो. ट्रस्ट मी, तुम्ही मेकअप केलेला नसला परत एकदा तरीही हे दररोज रात्री लावायचं आहे. हे असं सगळीकडे थोबडाला लावायचं. बाहेर इंटरनेटच्या जगात डबल क्लिन्झिंग वगैरे म्हणतात ते हेच. इमॅजिन करा की तुम्ही बेसिन समोर आहात. आता बघा, पांढरं व्हायला लागतो. दिसतोय साबण, या तेलाचा चक्क साबण होतो. म्हणूनच हे वेगळ्या पद्धतीचं तेल असतं. आपलं जे तेल असतं त्यानं कधीही जगात मेकअप काढायचा नाही, त्यानं पिंपल्स, ऍक्ने येतात, धुवून काढायचं. पाणी लावलेलं आहे त्यामुळे धुतलेलं आहे. आता हा एक वेगळ्या पद्धतीचा डर्मा कॉटन नावाचा कॉटनचा कागद आहे. येस, हे पण महाग आहे पण 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, स्पेशली जे मेकअप करतात त्यांच्यासाठी. ओके, हे दिसतं एका बाजूने खडबडीत आहे, एका बाजूने मऊ आहे आणि चक्क याचे धागे फाडल्यानंतर हे दिसतंय कापूस. सो कापूस कम कागद आहे हा. सगळा मेकअप इथे असा यायला लागतो. बरं, त्याच्यामध्ये दिसते का घाण तुम्हाला कळणार नाही, हे आंघोळी नंतरची निघालेली घाण आहे. तर अशा पद्धतीचं लाईट क्लिन्झिंग ऑइल तुम्हाला तुमच्याकडे असलं पाहिजे. याच ब्रँडचं असलं पाहिजे का नाही, सायन्स समजून घ्या, कोणतंही घ्या. आता याच्यावरती काय करायचं सांगते. रात्रीच्या वेळेला स्ट्रॉंग फेस वॉश लावायचा. येस, प्रॉपर स्ट्रॉंग. अनलेस अनटिल तुम्हाला एक्झिमा आहे, एक्स्ट्रीमली ड्राय स्किन आहे, एक्स्ट्रीमली म्हणजे एक्स्ट्रीमली, आणि तुम्ही 40 वर्षांच्या पुढे असाल तर मात्र माइल्ड फेस वॉश कडे जायचं. नाही तर रात्री झोपताना ऍक्ने प्रोन वाल्यांचा, ऑइल वाल्यांचा, कारण आपण प्रदूषणातून आलोय किंवा आपण मेकअप केलेला असतो, त्यासाठी मी आता लावतेय नोवोलॉजिस. जे बारीक बारीक फोड येतात, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स सगळं काढतं. सॅलिसिलिक ऍसिड वाला असलेला कोणताही फेस वॉश तुम्ही घेऊ शकता. हाच असं नाही, इनिसफ्रीचा खूप सुंदर आहे, तो पण मी वापरते. तो आता संपत आला त्याच्यामुळे आता हा वापरते. बऱ्याचदा ब्रँड्स माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे ब्रँड प्रमोशनसाठी आल्यानंतर मला कळतं हे प्रॉडक्ट आपल्याला माहितही नव्हतं आणि ट्राय केल्यानंतर माझ्या लक्षात येतं की अरे यार, जबरदस्त प्रॉडक्ट आहे. आणि मग बेसिनवरती हे धुवून टाकायचं. मी बऱ्याचदा ट्रिपल क्लिन्झिंग पण करते. कधी करते सांगते. एखाद्या कुठच्याही क्लिन्झिंग ऑइलनं पूर्ण मेकअप काढल्यानंतर बऱ्याचदा तरी सुद्धा असं तुम्हाला वाटू शकतं की आज जास्त हेवी प्रकार आपण केलेला आहे आणि आपल्याला जास्त गरज आहे. तेव्हासाठीचं बेस्ट म्हणजे आणि प्रवासासाठीचं अप्रतिम प्रकार म्हणजे मायसेलर वॉटर. बायोडर्माचं मायसेलर वॉटर भारतातल्या मार्केटमधलं जगात भारी आहे. आणि हे ट्युलिपचे किंवा बेलाचे कॉटनचे पॅड्स मिळतात, राऊंड मस्त मऊ मऊ. ओके, त्याच्यावरती ते घ्यायचं, पुसून काढायचं. ओके, अशा पद्धतीनं कॉटन पॅडवरती 1-2 थेंब घ्यायचे, पुसून काढायचे आणि हलक्या हातानं, आता परत इतक्या वेळा घासायला जायचं नाही. आता तुमच्या लक्षात येते इतकी त्वचा जेव्हा तुमची क्लीन होते, तुम्हाला वेगळे स्क्रब्स वापरण्याची गरज आहे का हो? नंबर 4,
आज आहे आपलं एक्सफोलिएशनचं नाईट स्किन केअर रुटीन. दुसऱ्या दिवशी त्वचा खूप ड्राय होणार आहे, सेन्सिटिव्ह होणार आहे, त्यामुळे सकाळचं वेगळं रुटीन आपलं असायला पाहिजे हायड्रेशन आणि प्रोटेक्शनचं. पण आत्ता रात्री झोपताना इतक्या ड्राय त्वचेवरती, कोरड्या झालेल्या त्वचेवरती आधी लावायचं आहे मॉइश्चरायझर. खूप गरजेचं आहे, कारण आपण लई स्ट्रॉंगेस्ट एक्सफोलिएशन इन द वर्ल्ड करणार आहोत आणि ते म्हणजे रेटिनॉल, ज्याचं मेडिकल शॉपमध्ये मिळतं. त्याचं नाव आहे ट्रेटिन. 0.05% असे ट्यूब मिळते. या ड्राय स्किनवरती लावली, बोंबा बोंब त्वचा अशी निघायला लागते. कोंडा कसा पडतो तशी त्वचा अशी झडायला लागते. तर त्याला माइल्ड कसं करायचं, सँडविच मेथड पण तुम्ही वापरू शकता, क्लासिक. हे मॉइश्चरायझर जगात भारी आहे. त्याचं नाव आहे एम्ब्रिओलिसे. आता मला तुम्हाला दाखवायचंय. अशा असंख्य ट्यूब. हे दिसतंय याचं प्रकरण, याच्यावरून तुम्हाला कळेल मी किती खरं बोलते. मी हे पण जपून ठेवलंय तुम्हाला दाखवायला. ते मी सगळीकडे लावते कोरड्या त्वचेवरती, प्रचंड सगळीकडे छान हायड्रेशन मिळण्यासाठी. अँटी एजिंग साठीचं सगळ्यात बेस्ट औषध म्हणजे रेटिनॉल आहे, बरोबर. पण अजून एक लई भारी काम रेटिनॉल करतं, ते म्हणजे ऍक्ने आणि पिंपल्स कमी करतं. स्पेशली माझ्यासारख्या लोकांना तर ड्राय सेन्सिटिव्ह आहे, तरी सुद्धा कसं काय ऍक्ने पिंपल येतात पाळीच्या जस्ट आधी, किंवा स्ट्रेस, झोप नाही झालेली वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यानंतर लगेच छोटू का होईना पण फोड यायला लागतो. काहींची ऍक्ने प्रोन स्किन असते, त्यांना तर बिचारांना सततच फोड आणि पिंपल्स येत असतात. त्या सगळ्यांसाठी हे जबरदस्त आहे. हे आठवड्यातून किती वेळा करायचं, फक्त एकदा. हे बघा, एवढूसा डॉट दिसत नसतील तर दाखवते. दिसला? हे लावला. नाकाच्या जवळ जिथे त्वचा सेन्सिटिव्ह असते, डोळ्यांच्या खाली लावायचं नाही. मोठ्या गालाला, मोठ्या गालाला घाबरून जपून, जणू काही सोनं लावतोय आपण चेहऱ्याला, अशा पद्धतीनं अतिशय कमी लावायचं, आठवड्यातून फक्त एकदा. आता हे ओके चमकायला लागतं. किती पटकन गेलं बघितलं. आता हे कधी काम करतं, 2 दिवसांनी. 2 दिवसांनी त्वचा भयानक ड्राय व्हायला लागते, अशी ती निघायला लागते, सेन्सिटिव्हिटी वाढते. ओके, ते होऊ नये यासाठी काय करायचं ते पण मी सांगणार आहे. डोळ्यांच्या खाली लावत नाहीये, नाकाला पण जिथे वरती वरती साधारण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स येतात, आणि इथे ऍपल चिक्सला, इथे टोकाला जिथे आपल्याला जास्त तेल येतं थोडंसं, तिथे, इथे आपली त्वचा सेन्सिटिव्ह असते, इथे आणि डोळ्यांच्या जवळ कुठेही लावलेलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा एकदा घाबरायचं आणि परत एकदा मॉइश्चरायझर लावायचं. इतका प्रचंड प्रभावी असतं रेटिनॉल. आणि ट्रेटिन त्याच्यातलं स्ट्रॉंगेस्ट व्हर्जन आहे, जे औषधाच्या दुकानात मिळतं. त्याच्यामुळे किडे करायचे नाहीत. हे सगळं अलीकडचं पलीकडचं करायचं असतं. लोक उठतात आणि छोट्या छोट्या पोरींचे मेसेजेस येतात मला, 21-22 वर्षाच्या, एकतर की रेटिनॉल वापरू का. एक तर मुळात तुम्ही रेटिनॉल वापरायचंच नसतं. किमान 29-30 नंतर रेटिनॉलची सुरुवात करायची असते. त्याच्या आधी करण्याची काहीच गरज नाही, कारण की भरपूर सेल टर्नओव्हर होत असतो. तुम्हाला गरजच नाहीये अँटी एजिंगच्या एवढ्या स्ट्रॉंग याची. जर पिंपल्स येत असतील तर तुम्ही 25 नंतर रेटिनॉल थोडं थोडंसं लावायला सुरू करू शकता. थोडं थोडंसं म्हणजे फक्त आठवड्यातून एकदा आणि एवढं छोटं. माझं सगळ्यात आवडीचं क्रीम आज मी सिक्रेट रिव्हील करणार आहे तुमच्या समोर. नंबर 5. 1 2 3 4 5 6 7 8 9 संपलेलं दाखवायला आले ना. मला इतकं आवडतं की मी ते जपून ठेवले तुम्हाला दाखवायला. हे सगळं मी का घेतलं असेल, ही एकच क्रीम आहे. इतकी मला आवडते की त्याचा मी स्टॉक घेऊन ठेवते, कारण की हे मिळतच नाही ना, एकावरती सतत आउट ऑफ स्टॉक जातं. या क्रीमचं नाव आहे सुंजन नावाची. असंच नाव आहे त्याचं. ऑफकोर्स उच्चारताना हे सगळे होत आहे. 10% पेन्थिनोसाइड सिका बाम. हे इट्यूड हाऊस नावाची जी कंपनी आहे त्यांचं आहे, आणि त्याची किंमत आहे 1650 रुपये. पॅन्थेनॉल क्रीम आपल्या स्किन केअर मध्ये नसेल, तुम्ही या जगातले कुठलेही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट लावा, त्यानं काहीच फरक पडणार नाही. कारण पॅन्थेनॉल काय करतं, त्वचेला शांत करतं. त्याच्यावरती प्रचंड मी रिसर्च केलेला आहे. हे जे आहे ला रोशे पोसेचं सिका प्लास्ट बाम B5+, जबरदस्त पॅन्थेनॉल क्रीम आहे. हे पण मला आवडतं. याला टक्कर देणारं जर स्वस्तातलं कुठलं असेल तर ते हे आहे. ऍक्सिस वाय नावाचं पण खूप सुंदर पॅन्थेनॉल आहे. ते पण 10% पॅन्थेनॉलच आहे. त्याचबरोबर अजून एक जे मी वापरलेलं आहे, ज्याचे सध्या लय व्हायरल झाले, मला झालं हे सगळं माझं वापरून झालेलं आहे आणि ओके आहे, ते म्हणजे डॉक्टर अल्थिया 345. माझ्या मते इतके पैसे घालवण्याची गरज नाही, हे जगात भारी आहे. आता दाखवते तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल, उर्मिला तुझी ड्राय त्वचा आहे त्यामुळे तू एवढं लावते. नाही, सगळ्यांनी एवढं लावायचं असतं. पॅन्थेनॉल कधीच तुम्हाला ऍक्ने पिंपल देऊच शकत नाही, कारण त्याचं कामच आहे त्वचेला हील करणं. हे असं झालं की मी हळद लावली आणि मला जखम झाली. हळद जखम बरी करते, हळद जखम देत नाही. अगदी तसाच प्रकार आहे हा. ओके, हे सगळं चेहऱ्याला लावायचं आहे भरपूर, आणि मस्त हे दिसतं तुम्हाला, लेअर दिसतं असा जेली सारखा, तो सगळा स्पेशली डोळ्यांच्या खाली
हायड्रेशन, थंडावा, पाणी देतोय आपण आपल्या त्वचेला गार. पण जे जे माझ्या बोटांना लागलेलं आहे ते सगळं मी गळ्याला, कारण सगळ्यात जास्त एजिंगचे सायन्स गळा आणि डक्लराज जो एरिया आहे आपला, म्हणजे इथे अप्पर छातीला, जिथे आपलं नेकलेस वगैरे असतं वरती, गळ्याच्या नंतरचा लगेच भाग. आणि आता मी झोपून जाणार आहे. नंबर 6, आम्ही तर 25 वर्षापेक्षा लहान आहोत. आम्हाला रेटिनॉल फक्त लावायचं नाहीये, हे ट्रेटिन. ओके, मग पण आम्हाला एक्सफोलिएट तर करायचंय, ऍक्ने पण थांबवायचे, पण त्वचा स्वच्छ ठेवायची. तर काय, सगळ्या स्टेप्स सेम करायच्या आहेत तुम्ही. ऑफकोर्स डबल क्लिन्झिंग करायचं आहे. कुठल्या पण एका यानं डबल क्लिन्झिंग तुम्ही करू शकता. सेकंड स्टेप म्हणजे स्ट्रॉंग फेस वॉश. फक्त एक स्टेप वेगळी आहे. अतिशय सुंदर कोरियन ब्रँड आहे अजून एक, मेडिक्यूब नावाचा. सगळ्यात भारी म्हणजे 0 पोर पॅड नावाचं, एचे बीएचे पॅन्थेनॉल, परत एकदा ॲलेंटॉइन आणि सोडियम हॅल्युरोनेट नावाचं सगळं असलेले एक असे क्लिन्झिंग एक्सफोलिएशनचे पॅड्स मिळतात आयते. त्याच्यामध्ये असं ते जगातलं काढायला फॅन्सी एक चिमटा आहे, जो ऑफकोर्स मी हरवलाय. तर तुम्ही एकच असा हलक्या हाताने काढून घेऊ शकता. हे सगळं चिकट ओलं आहे, मला दिसत असेल. हा रोज उठून करायचं नाही. स्ट्रॉंग एक्सफोलियंट आहे. याच्यानंतर तुमच्या त्वचेचं टेक्स्चर, ॲक्ने, सगळे फोडचं प्रमाण इतकं कमी झालेलं असेल, कारण स्ट्रॉंग एचे बीएचे न अप्रतिम माइल्ड एक्सफोलिएशन होतं. त्याच्यामुळे तुम्हाला रेटिनॉइल किंवा रेटिनॉइलच्या ऐवजी जर काही वापरायचं असेल तर हे. आता जे रेटिनॉल वापरतात त्यांनी कधी वापरायचं, म्हणजे मी कधी वापरते, ज्या दिवशी हे वापरले त्याच्या लगेच सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी नाही, एका वेगळ्या दिवशी अचानक हे मी वापरते. कधी वापरते, सेम डबल क्लिन्झिंग झाल्यानंतर, चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मग यानं हे पुसून काढायचं आणि मग सगळं हायड्रेशनचं रुटीन फॉलो करायचं. नंबर 7, आता एक दुसऱ्या पद्धतीचं नाईट स्किन केअर रुटीन आहे. आता हे आठवड्यातून आपल्याला करायचंय 2 ते 3 वेळेला. आता 3दा सलग तुम्ही कलर करेक्शन करू शकता. ओके, तर आता कलर करेक्शन कसं करायचं सांगते. सेम, रात्री झोपताना डबल क्लिन्झिंग करायचं, क्लिन्झिंग ऑइलनं किंवा मायसेलर वॉटरनं. ती झाल्यानंतर कोणतंही स्ट्रॉंग फेस वॉश ते तुम्ही लावायचं. डबल क्लिन्झिंग आपलं झालेलं आहे. आता स्वच्छ त्वचेवरती ओली असतानाच बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लावायचं आहे स्ट्रॉंग. 10% गोष्टींना मी स्ट्रॉंग म्हणते, व्हिटॅमिन सीचं सिरम. आता कलर करेक्शन मध्ये तुम्हाला आणि स्ट्रॉंग जायचं असेल तर सध्या मी वापरते, पण आय बी ऑनेस्ट, मला ओव्हरऑल रंग खूप सुधारल्यासारखा जाणवला. डायरेक्ट मलाज्मा म्हणजे वांग कंट्रोल झालाय असं मला वाटलं नाही. आणि ते प्रॉडक्ट म्हणजे युसरीनचं अँटी पिगमेंट नावातच आहे त्याच्या, ड्युअल सिरम. सो कधी कधी मी हे लावते, कधी कधी मी हे लावते, कधी कधी मी एकत्र करते. कारण या सगळ्यांचं काम काय आहे, टॅन घालवणं, वांग कमी करणं, काळेपणा कमी करणं, डिस्कलरेशन कमी करणं, एखादा पिंपल डाग येऊन गेलेला आहे तो डाग फेड आउट करणं. याच्या आधी फॉक्सटेलचं हे पण मी वापरलेलं आहे. आधी सिरम लावायचं, गोष्टी नेहमी पातळ ते घट्ट कडे जायचं असतं. हे आहे पातळ पातळ सिरम. मी पटकन तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते. ओके, हे दिसतंय, हे जरा लिक्विड जेली जेली सारखं गार. आणि मग त्याच्यावरती नाईट स्किन केअर रुटीनचं नाईट क्रीम, जे परत एकदा अँटी पिगमेंटेशनची ही आहे. त्यानं मला बऱ्यापैकी उजळपणा आला, पण तो करायलाच पाहिजे का, नाही. ओके, तर मी ही आता ही थिक दिसते क्रीम. आता ही क्रीम थिक आहे, जाड आहे बघा, तुम्हाला लगेच लक्षात येत असेल. ती मुरवणं पण अवघड आहे. तुम्ही काय करू शकता, हे प्लमचं व्हिटॅमिन सीचं क्रीम आहे. मग तुम्ही काय करू शकता, आधी सिरम लावू शकता, त्याच्यावरती क्रीम लावू शकता, आणि मग त्याला लॉक कसं करायचंय, पॅन्थेनॉलनं. नंबर 8, हेच कॉम्बिनेशन जर तुम्हाला करायचं नसेल सिरम आणि क्रीमचं, तर तुम्ही ऑफकोर्स मी सांगितलं तसं व्हिटॅमिन सीचं सिरम आणि त्याच्यावरती मॉइश्चरायझर, सेम मॉइश्चरायझर डे क्रीम आणि सेम मॉइश्चरायझर नाईट क्रीम म्हणून लावलं तरी चालतं. ते आत ऍब्झॉर्ब करून हायड्रेशन देणं जास्त महत्वाचं, ते आपण केलेलं आहे. पॅन्थेनॉल क्रीमनं सगळीकडे लावायचं, मस्त ते भरपूर, मी तुम्हाला दाखवलं किती क्वांटिटी, सगळीकडे लावायचं, लॉक करून टाकायचं. कलर करेक्शन झालेलं आहे. तुम्ही ना हे रेग्युलरली केलं ना, तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ट्रिपला जरी गेलात, तुम्ही जास्त टॅन जरी झालात, तरी तुम्ही खूप लवकर तुमच्या मूळ रंगावरती येताय. नंबर 9, तिसरं स्किन केअर रुटीन जे आठवड्यातून 3दा आता आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे हायड्रेशन रुटीन. माझं सगळ्यात आवडीचं रुटीन, नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा डबल क्लिन्झिंग करायचं आहे. डबल क्लिन्झिंग झालंय, चेहरा प्रचंड स्वच्छ झालेला आहे. आणि जेव्हा चेहरा ओला असतो तेव्हाच काय करायचंय, बाहेर यायचंय आणि त्याला करून पाणी पाजायचं आहे. ते कसं पाजायचं, हे पुसायचं नाही. हे सगळं ओलं असताना काय करायचंय,
छानसा कॉटनचा पॅड घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला बँडेज पद्धतीनं हायड्रेशन द्यायचंय दिवसा पण आणि रात्री पण. बँडेज पद्धत काय, भरपूर हायड्रेटिंग कुठलं पण एक टोनर घ्यायचंय, पातळ ते थिक जाड असा प्रवास असतो ना स्किन केअरचा. तर एक मिल्क स्किन टोनर नावाचं टिरटिरचं येतं, महाग आहे. मॉइश्चरायझर वेगळं, हायड्रेशन वेगळं. मॉइश्चरायझर म्हणजे कोणतं पण मॉइश्चरायझर घ्यायचं आणि पचक करून तुम्ही लावायचं, त्यानं त्वचेवरती एक मॉइश्चरचा लेअर येईल. हायड्रेशन होईलच असं नाही, हायड्रेशन हे डीप जातं, त्वचेच्या वेगवेगळ्या डर्मिस एपिडर्मिस सगळ्या लेवल पर्यंत आतपर्यंत जातं, त्याला हायड्रेशन म्हणतात. ओल्यापासून सुरुवात करायची, पातळ ते घट्ट. टिरटिरचं हे मिल्क स्किन टोनर येतं, हे खूप महाग आहे, याला खूप स्वस्त पर्याय चांगले सांगते. अनुवाचं आहे, राईस वॉटरचं जे येतं, सेरामाइड्स आहेत याच्यामध्ये, 70+ जबरदस्त आहे हे पण. आणि हे जे वंडरचं आहे टोनी मोलीचं, ते पण स्मूदनिंग टोनर सारखं. टोनर अनावश्यक असतो का? अजिबात नाही, या मताची मी अजिबात नाही. ज्या ज्या लोकांना असं वाटतं त्यांनी खूप राईट टोनर्सच वापरलेले नाहीयेत अशा मताची मी आहे. काही दिवसा वापरायचे टोनर असतात जे एक्सफोलिएटिंग असतात, काही हायड्रेटिंग टोनर असतात जे रात्रीच्या वेळेला असे हायड्रेशनच्या रुटीन मध्ये लावायचे असतात. असं छान गार वाटतंय मला, तर मी अशा पट्ट्या बदलत राहते. डोळ्यांच्या तिथे लावू शकतो, काहीही हायड्रेशनचं डोळ्यांच्या खाली लावू शकतो आणि विटॅमिन सी शी रिलेटेड सुद्धा डोळ्यांच्या आसपास लावू शकतो, कारण की आपल्याला तिथलं पण पिगमेंटेशन घालवायचं. एक्सफोलिएटिंग फॅक्टर डोळ्यांच्या जवळ घालवायचा नाही, कारण की एखाद्या टिश्यू पेपर सारखी डोळ्यांच्या खालची त्वचा असते. तुमच्या आवडीचं कोणतंही मॉइश्चरायझर, तुम्हाला सूट झालेलं 100% सूट झालेलं मॉइश्चरायझर आता लावायचं, कारण ऑलरेडी त्वचा ओली आहे, त्यानं सगळा तो टोनर असा पिऊन घेतलेला आहे, थंड झालेली आहे, त्याच्यावरती असा भरपूर मॉइश्चरायझर मी लावलेला आहे. असा तो सगळा त्वचेमध्ये डोळ्यांच्या खाली भरपूर मॉइश्चरायझर लावायचा. अजिबात वेगळ्या आय क्रीम्स घ्यायला जायच्या नाहीत, त्याची गरजच पडत नाही. याच्यातलं कुठलंच इन्ग्रेडियंट कॉमेडोजेनिक नाही, इन्क्लुडिंग दिस मॉइश्चरायझर. अजिबात पिंपल ऍक्ने येणार नाही, आणि आला तर चेक करा की तुम्ही त्या काळामध्ये फूडमध्ये पोटातून काही खाल्लंय का. एक दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मॉइश्चरायझरच चुकीचं आहे का जे तुम्ही सतत वापरताय आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी कॉमेडोजेनिक इन्ग्रेडियंट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे केस चेहऱ्याला लागतात का. चौथी गोष्ट उशाचं आभ्र तुम्ही सतत स्वच्छ ठेवताय का, बदलताय का, त्याच्यावरून सुद्धा त्यानं पण ऍक्ने पिंपल येतात. किंवा ऑफकोर्स आतून हॉर्मोनल, जसं इथे मला छोटीशी सुरुवात आहे कारण आठवड्याभरामध्ये पिरियड्स येणार आहेत. भरपूर पॅन्थेनॉल, आणि ती अशी हायड्रेशन साठी आहे ना आता तर. मग परत एकदा डेली रात्री झोपताना असा कुठला मास्क आहे की जो अनकम्फर्टेबल नाहीये, त्याच्यात तरी झोप लागू शकते गाढ, आणि तरी अथंगनं हात लावला, उशीला काहीतरी लागलं, डाग पडत नाहीत, असं काय आहे की जे मी हायड्रेशनच्या रुटीन मध्ये आठवड्यातून किमान 3दा तरी लावू शकते. ते म्हणजे डॉक्टर जाट प्लसचा सिका पेअर, नावातच रिपेअर असं आहे, तर त्वचा आपल्याला रिपेअर करायची आहे पुन्हा एकदा. आणि हे असं हे जेली सारखं हिरव्या रंगाचं मास्क आहे, ते तुम्ही आठवड्यातून 3दा लावू शकता. रात्री झोपताना भरपूर लावायचं, लावताना थंड वाटतंय, जबरदस्त हायड्रेशन मिळणार आहे सगळीकडे. भरपूर लावा, काटकसर करायची नाही, त्वचा तुम्हाला थँक्यू म्हणेल. आठवड्यातून 3दा जर हे असं रात्रीच्या वेळेचं हायड्रेशन रुटीन फॉलो केलं ना, मी तुम्हाला चॅलेंज देते, जर तुमची त्वचा ग्लो नाही केली, क्लिअर नाही झाली आणि ग्लोईंग नाही झाली, नाव बदलणार आपण. मस्त स्किन बॅरियर रिपेअर दररोज करण्याची एक गोष्ट आहे ओठांची, जी मी सांगायची विसरले. द फेस शॉपचं खूप सुंदर आहे हे लिप बाम, लिप मास्कचे ऑलमोस्ट रात्री झोपताना लावायचं, चिकट अप्रतिम आहे. लनेजचं पण खूप सुंदर आहे. मला खूप काळ असं वाटत होतं लनेजला टक्कर देणारं भारतात अजून काही नाहीये का. हे द फेस शॉपनं ऍक्च्युली खूप अप्रतिम काम केलेलं आहे. नंबर 10, फक्त आणि फक्त स्पॉट ट्रीटमेंट. छोटूसा ऍक्ने, छोटासा पिंपल, छोटासा हीट बॉईल जर तुम्हाला आला असेल, अतिशय स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट म्हणजे बेन्झॉईल पेरॉक्सिडिल. ओके, बेन्झॅक एसी नावाचं असं एक जेल येतं, 2.5%, खूप स्ट्रॉंग आहे, खूप जपून वापरायचं. हे सगळं झाल्यानंतर हे दररोज लावण्याची गरज नाही, आपल्याला सारखे सारखे पिंपल ऍक्ने येत नाही. तुम्हाला सारखे सारखे जरी येत असतील, आठवड्यातून फक्त 2दा लावायचं. जसाच्या तसा ठोक करून, एखाद्याला पॉज किंवा स्टॅच्यू करतो ना आपण, तसा तो बसतो, इतकं ड्राईंग आहे. त्यामुळे डोळ्यांच्या जवळ लावायचं नाही, नाकाच्या जवळ, जिथे जिथे त्वचा आपली सेन्सिटिव्ह असते तिथे कुठेही लावायचं नाही. सुरुवात आहे मी त्यामुळे कमी लावतीये. इथे आहे, इथे आहे, इथे थोडीशी आहे. खूप स्ट्रॉंग आहे, खूप इफेक्टिव्ह आहे, आणि फक्त फोडावरती लावायचंय. आता याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथला फोड प्रचंड ड्राय झालेला असतो. आता हा छोटा, त्यामुळे एकदाच लावायचं, परत कधीही लावायचं नाही, विसरून जायचं. पण तुमचा फोड मोठा असेल, पेन होतोय, प्रॉपर असं दुखतो ना आपल्याला हीट बॉईल सारखा,
2दा लावा. तिसऱ्या दिवशी तुम्ही बघाल ती त्वचा प्रचंड ड्राय झाली. खूप मोठा पसच आलाय. 3 ते 4 वेळा फक्त तिथे. इकडे तिकडे जायचंच नाही. ते बोटही कुठे पुसायचं नाही. ओके? हे लक्षात ठेवा. कारण की बेन्झॉईल पेरॉक्सिडिल हे नेहमी स्पेलिंग चुकीचं म्हणते मी. ओके? मला कळलेलं आहे. हे इन्ग्रेडियंट अडॅप्लिन वगैरेशी रिलेटेड खूप साऱ्या इतर क्लिनडॅक ए वगैरे वेगवेगळ्या स्पॉट ट्रीटमेंट्समध्ये येतात. माझ्या इतके प्रॉडक्ट्स तुम्ही विकत घेण्याची गरज नाही. या 3 पद्धतीच्या स्किन केअर रुटीनमध्ये एकच व्हिटॅमिन सी, एकच मॉइश्चरायझर, एकच पॅन्थेनॉलची क्रीम आणि डबल क्लिन्झिंगसाठीचा एकच फेस वॉश आणि एकच मायसेलर वॉटर अशा 5 प्रॉडक्टमध्ये सुद्धा तुमचं सुंदर स्किन केअर रुटीन होऊ शकतं. आता ह्या सगळ्याचं एकच काम आहे की नाही, पण माझ्याकडे इतक्या का बाटल्या आहेत? कारण की मी कंटेंट क्रिएटर आहे. हे सगळं मी नाही ट्राय केलं, मी नाही तुम्हाला सांगितलं, तर कोण सांगणार? आठवड्यातून एक वेगळं नाईट स्किन केअर रुटीन मी करते, ज्याच्यामध्ये चक्क सुया आहेत. येस! एक क्रीम आहे ज्याच्यामध्ये बारीक बारीक सुया आहेत, जे आठवड्यातून एकदा करायचं असतं. महिन्यातून एकदा एक गोष्ट करायची असते आणि बाहेर जाऊन कुठची मी ट्रीटमेंट घेते याचा पण वेगळा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन. आता आपण रात्री झोपायच्या थोबाडाबद्दल फक्त बोललेलो आहोत. स्किन केअर रुटीन हे मला ना प्रेमासारखं वाटतं. म्हणजे दिवसभर आपण कोणाची तरी आई असतो, त्यामुळे त्या बाळाच्या मागे पुढे करत असतो. मुलं मोठी झाली तरी सुद्धा आपल्याला त्यांची खूप काळजी वाटत असते, प्रेम वाटत असतं. त्यामुळे आपण त्यांची सेवा करण्यात मग्न असतो. आपला पार्टनर असतो, त्याला पण प्रेम देणं, घर सांभाळणं. स्त्रीवरती तुम्ही गृहिणी असू दे, नाहीतर बाहेर जाऊन तुमचा काय जॉब असू दे, काम करत असू दे, नाहीतर तुमचा डायरेक्ट बिझनेस असू दे, घराचं मॅनेजमेंट, तो जो ताण आहे तो कधीच कमी होत नसतो. आपण इतरांच्यासाठी सतत राबत असतो, सतत गोष्टी मॅनेज करत असतो. थोडेसे 15 मिनिटं या सगळ्याला चक्क 10 ते 15 मिनिटं लागतात. रात्रीचे आपण जर काढले, आपला बाहेरचा पार्लर, सलॉन्स, खूप साऱ्या डर्मेटकडे जाऊन घेतल्या जाणाऱ्या फ्युचर ट्रीटमेंट्स किंवा फ्युचर डायरेक्ट मोठमोठ्या सर्जिकल ट्रीटमेंट्स ह्या सगळ्या आपल्याला टाळता येतील किंवा कमी तरी पैसे जातील याच्यातले. बजेट फ्रेंडली तरी होईल जर आपण दररोज थोडेसे पैसे घालवले आणि थोडीशी शिस्त लावली आणि हे नाईट स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर. सेल्फ लव्ह आजपासून सुरू करा. रात्री दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे. सगळे सिक्रेट्स मी तुमच्यावर शेअर केले आणि ते तुम्ही शेवटपर्यंत छान पाहिले त्याबद्दल आय लव्ह.